लायला लायला करतोय. हो ना, मग तू लायला आहे का? अरे मी तुला सगळं देऊ शकतो, तू लायला देऊ शकतो का? बाकी मला काही देणं घेणं नाही. साक्षात परमेश्वर समोर आला, सगळं विश्व तुमच्या पदरात टाकायची जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी तुमचं ध्येय काय? मला ते हवंय, तेच हवंय. यश तेव्हा मिळतं. एखादा रस्ता ज्यावेळी तुम्ही निवडता त्यावेळी तुम्हाला त्या रस्त्यातनं बाजूला करण्यासाठी नियती सुद्धा परीक्षा घेते तुमची. म्हणजे पूर्वी ते ऋषीमुनी तपश्चर्याला बसवायचे आणि ते राक्षस यायचे, तपश्चर्या भंग करायचे. कधी कधी देवच सांगायचे ते करून उपयोग नाही, त्यानं कलेक्टर होईल, आपल्या डोक्याला ताप. तुमचं काम त्या ऋषीसारखंच आहे हो, ही तपश्चर्या आहे. आणि भंग करणारे पण येतात आधीमध्ये. ह्या क्षणिक मोहांना बाजूला सारायचा संयम तुमच्यात असायला हवा. छोट्या छोट्या अडथळ्यांकडे लक्ष द्यायची वृत्ती तुमच्यात यायला हवी. आणि किरकोळ गोष्टी मिळवण्यापेक्षा जे उदात्त आणि उत्तुंग ध्येय समोर ठेवलंय तेच पहिलं गाठेन, याच्याकडे तुमचं लक्ष हवं. हे झालं तर मग तुम्ही पोहोचू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जे आहे ते मोठं ते फक्त नजरेसमोर ठेवा, बाकी काही नाही. पूर्ण झोकून द्या, काही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही काही लोक काय करतात, झालीच गाडी पंक्चर तर स्टेपनी असावी बरोबर, त्याची 100% गाडी पंक्चर होते. मी कायम सांगतो, शंका आधीच डोक्यात ना, जसा भाव तसा देव. सगळीकडे तेच आहे, निसर्गाचं सूत्र कुठंच बदललेलं नाही. मी कायम विद्यार्थ्यांना सांगतो, एखादा मोबाईल नंबर लिहून ठेवा आणि एखादा नंबर लिहून न ठेवता पाठ करून ठेवा. नंतर विचारलं, अरे तुला मी नंबर सांगितलेला, तो म्हणतो हो लिहून ठेवलाय मी. लिहून ठेवलेलं आठवतं, नंबर आठवत नाही. आणि जो लिहून ठेवला नाही तो नंबर पटकन आठवतो, कारण तुम्हाला माहिती आहे आपण तो लिहूनच ठेवला नाही. लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. पण पर्याय उपलब्ध करून ठेवला ना लिहिण्याचा, तेच आठवतं. एकदा ध्येय निश्चित करता त्यावेळी पर्याय ठेवू नका, जिंकायचं असेल तर. नाही चाललाय प्रयत्न एमपीएससीचा, बघू झालं तर, नाही तर हायच मग शेती घरची, तू शेतीच करणार. मी सातत्यानं सांगत राहतो, आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला, उदय भान बरोबर लढता लढता धारातीर्थी पडला आणि मराठी सैन्य ते बघून पळून जायला लागलं. सूर्याची मालुसरे आडवा आला आणि कडाडला, रे भेडासारखे पळता कुठं, तुमचा बाप इथं मरून पडलाय, निघालात कुठं. आणि त्यांनी क्षणात परतीचे दोर कापून टाकले आणि कडाडला, आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर शत्रूशी लढून मारा. आणि बेभान होऊन सैन्य लढलं. उदय बाणला मारून कोंढाणा जिंकूनच थांबलं. हे का झालं? परतीचे दोर कापून काढले. जे काही ध्येय ठरवाल ना, त्या ध्येयाकडे जायच्या अगोदर परतीचे दोर पहिले कापून टाका. जोपर्यंत परतीचे दोर आहे त्यावेळी तुम्ही कधीही कुठूनही माघारी फिरू शकता. पहिले परतीचे दोर कापून टाका. जी माणसं परतीचे दोर कापून टाकतात तीच पुढे जातात. पण याचा अर्थ असा आहे का दुसरा कुठला पर्याय बिर्याय? अडथळे आल्यावर तुम्हाला पर्याय शोधावेही लागतील, पण ते ध्येयाच्या दिशेने नेणारे हवेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. चालता चालता एखादा दरवाजा बंदच होऊन जातो. आता नाही, इच्छा खूप होती, ध्येयही होतं, पण दरवाजाच बंद झाला. याचा अर्थ काय? तुमच्यासाठी एक दरवाजा जेव्हा बंद होतो त्यावेळी तो परमेश्वर इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. एक दार बंद झाल्यावर त्याच दारावर धडका मारून डोकं फोडून घेण्यापेक्षा थोडीशी मान वळून बघितलं तर उघडलेली दारं तुम्हाला दिसतील. त्या उघड्या दारांकडे बघायची सवय ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 40,000 फौजनिशी अफजल खान महाराजांवर चालून आला. महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामा लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती? आणि तानाजी म्हणाला, राज 7,500. 7.5? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण तेच महाराज आपले वाढवूच नाही शकत. रानावनातनं डोंगर दऱ्यातनं होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात.
अरे पण त्याचे 40 आपले नाहीत वाढत महाराज. आता महाराजांनी काय केलं, त्यांचे 40,000 आपले 7.5. बघू पुढच्या पंचवार्षिकला. वीस 1,000 करून मग करू हालचाल. बरं त्यांचे 40,000 आपले 7.5 टिकणार कुठं? डिपॉझिट तर राहील का? माघारी फिरले महाराज, परत गेले, पराभव पत्करला, शरण गेले. आता या कळीकाळाबरोबर कसं झुंजू म्हणून आत्महत्येचा विचार केला. काही नाही केलं. त्यांचे 40,000 आपले 7.5, आपले वाढवताच येत नाहीत. ठीक, महाराजांनी पर्याय काढला. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा. अडचण काय आहे? आपले वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचे कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, 2 आरोपी समोर आले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच बेशुद्ध होऊन पडला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग त्या पहिल्यानं विचारलं, अरे तू शिक्षा ऐकली नाही का? फाशीची शिक्षा झाली आपल्याला. तो म्हणला ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? ते भीतीचं सोड. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. ते फाशीचं सोड. त्यांनी विचारलं, उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? ते सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात घोडा आकाशात उडेल. त्यांची ही चर्चा राजानं ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? अरे काय सांगतो? तसा कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली, मला खोटं कशाला सांगेन? गेल्या वर्षभर माझा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा आता आकाशात उडेलच. बरं महाराज ते जाऊ द्या, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवू. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही उडवलंस तर फाशी दिलीच महाराज. 1 वर्ष फक्त द्या. राजाने घेतला निर्णय. अरे उत्तम, असा तसा फाशी द्यायचाच आहे. पण दिलं वर्ष याला आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर आपण या जगात एकमेव ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिलं वर्ष तुला. त्याला वर्ष मिळालं. पण पहिला कैदी परत विचारतोय, घोडा खरंच उडतो? तो म्हणला, घोडा उडतोय कधी? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय. तो म्हणला, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो. आणि राजा नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. बरं तोही नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. बरं तू पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी लढत राहीन, झगडत राहीन, तोपर्यंत लढत राहीन जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत झुंजत राहीन. परिस्थिती दोर तर कापाच, पण ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी नवे पर्याय तयार करायचं सुद्धा सामर्थ्य ठेवा. पोहोचतात ते सतत अभ्यास, सतत व्यासंग यांनी हवं ते मिळवता येत. जगद्गुरु तुकारामांना ध्यास लागला होता. बायका पुरं दुष्काळानं उडून नेली. आई वडील राहिले नाहीत. ह्या जगण्यामध्ये अर्थ आहे काय? जगायचं कशासाठी? घरदार, आई वडील, बायका पोरं सगळी गेल्यावर विमनस्कावस्थित असणारे तुकोबा ह्या जगण्याचा शोध आणि जगण्याच्या तत्वज्ञानाचा बोध काय त्याचा विचार करत राहिले. भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले, रात्रंदिवस चिंतन करत राहिले. काय काय कुणासाठी जगायचंय, कशासाठी जगायचंय? आणि रात्रंदिनीच्या या चिंतनातून, अभ्यासातून एके दिवशी मनात प्रकाश निर्माण झाला. रामकृष्ण हरीचा म्हणे मंत्र मिळाला. मी याला चमत्कार मानत नाही.
रात्रंदिवस केलेल्या चिंतनानं, रात्रंदिवस केलेल्या अभ्यासानं त्यांना मिळालेलं ते ज्ञान होतं. हे कुठूनही बाहेर येत नाही. तुमच्या तेवढं सामर्थ्य शक्ती आहे. युरेका युरेका म्हणत आंघोळ करता करता तो संशोधक बाहेर पळत सुटला. आंघोळ करताना युरेका कसलं सुचलं त्याला? सतत ध्यास होता, सतत त्यातलं हे येऊन जात. आम्ही प्रश्न विचारतो, कवीला कल्पना कशा सुचतात, आपल्याला का सुचत नाहीत? तो त्याचा सातत्यानं रात्रंदिवस विचार करत राहतो. एखाद्या गोष्टीचा त्यावेळी इतक्या तीव्रतेनं तुम्ही रात्रंदिवस विचार करत राहाल ना, तेव्हा यश मिळतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. त्या तीव्रतेनं चाल. यशाला शॉर्टकट नाही, अजिबात नाही. तुम्हाला कष्ट करावेच लागतील, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग, कष्ट करतो आपण, आपल्या तुलनेनं आपल्याला वाटतं आपण खूप करतो, आणि जेवढे कष्ट करतो मग तेवढं यश पदरात पडत नाही, अशी अवस्था येऊन जाते. मग एक हताशपण येतं, एक निराशपण येतं. काही नको ते पाऊल उचलतात, काही हा मार्गच नको म्हणून बाजूला होतात, काही आणखी एक दोन वेळा प्रयत्न करू म्हणत परत त्याच रस्त्यावर येतात. पण निराशा व्यापून राहते, दाटून राहते. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांमध्ये सुद्धा या गोष्टीचं प्रमाण जास्त आहे. एकदा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा केला, तिसऱ्यांदा केला, आणि मग हताश व्हायला होतं, निराश व्हायला होतं. याचा अर्थ काय आहे? 90 वर्षाच्या एडिसनची सगळी प्रयोगशाळा जळून खाक झाली. पत्रकार प्रश्न विचारायला आले, अहो आयुष्यभर सगळं कमावलेलं जळून गेलं तुमचं. एडिसन हसत म्हटला, कोण म्हटलं? 90 वर्षाच्या माझ्या आयुष्यात माझ्याकडनं जेवढ्या चुका झाल्या ना, तेवढ्या सगळ्या जळून गेल्या. याचं समाधान आहे, आता नव्यानं सुरुवात करेन. कधी बोलतोय हा? वयाच्या 90ीत बोलतोय. आणि आम्ही लोक 2 वर्ष गेलो की आता काय खरं नाही. काय असा स्पर्धा परीक्षेला बसलेला एक जण निराश झाला. काय खरं नाही. पुण्याला जाऊन थांबला होता. घरनं पैसे यायचे, वडिलांना वाटायचं पोरग कलेक्टर होईल. 4-5 वर्ष झाली, पोरग काय होईना. संपला, निराश झाला, व्याकुळ झाला. आणि एके दिवशी सरळ आत्महत्येचा विचार करून एका जंगलात शिरला. एक माणूस तिथं झाडं लावत बसला होता. त्यांनी याला बघितलं. या वेळेस या जंगलात फारसं कोणी दिसत नाही, भटकत नाही. हा इकडं कसा? त्या झाडं लावणाऱ्या ग्रहस्थाने विचारलं, काय रे बाळ, इकडं कुठं? आणि या मुलानं जराही आडपडदा ठेवला नाही. त्या माणसाला सहज म्हटला, मी गेली 5-6 वर्ष परीक्षेचा अभ्यास करतोय, पण यश पदरात मिळत नाही. कदाचित माझ्या नशिबात यश लिहिलंच नाही. मी जगायला लायक नाही. जो काही बनू शकत नाही तरी जगावं का? हे आयुष्य संपवलेलं चांगलं. त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकलं, मी आत्महत्या करायला आलोय. तो गृहस्थही त्याला काही बोलला नाही. तो एवढंच म्हटला, बाळा जरा वेळ असेल तर थांबशील का बरोबर? एक काम कर ना, थोडीशी ती झारी घे आणि या झाडाला पाणी ओत, तोवर मी इकडची माती लावून मग आपण बोलूया. त्याने लगेच ते केलं. आणि नंतर अलवारपणे तो ग्रस्त सांगत राहिला, बाळा काही वर्षापूर्वी ह्या सगळ्या डोंगर पठारावर एकही झाड नव्हतं. एकही झाड नव्हतं. मला वाटायचं काहीतरी करावं, काहीतरी करावं. काय करावं हेही कळत नव्हतं. मग एके दिवशी मी माझ्या घरावर एक पाटी लावली की या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण अनेक फळं खात असाल. ती फळं खाऊन झाल्यावर बिया इस्तता टाकत असाल, त्या इकडं तिकडं न टाकता माझ्या घराच्या बाहेर मी हा डबा ठेवलाय, त्या डब्यात आणून टाका. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी तसंच फेकलं, पण माझा डबा मात्र त्या सुट्टीत भरला. तो डबा घेतला, मी खंडाळ्याच्या घाटात गेलो आणि गाडीतनं तो वरून फेकून दिला. 1000 एक बिया असतील,
1000 येतील नाही, पण 10 बिया तरी येतील, त्याची 10 झाडं होतील. गेली 15 वर्ष झाली मी हे करतोय. आता मी घरातच बिया साठवतो, त्या बियांची रोपं करतो आणि या जंगलात आणून लावतो. बाळा, ज्यावेळी मी सुरुवात केली ना, या सगळ्या परिसरात एकही झाड नव्हतं. आता तू बघतोयस हे जंगल झालंय. मला विश्वास बसत नव्हता की एखादं जंगल आपण उभारू शकतो. आज विश्वास बसत नाही. हे अफाट मैलोन मैल पसरलेलं जंगल ज्यावेळी मी माझ्या डोळ्याने पाहतो, त्यावेळी ही झाडं मी लावली, हे जंगल मी उभा केलंय. विश्वास बसत नाही. आणि हे बघितल्यावर मग आपल्यातल्या अचाट सामर्थ्याची आपल्यालाच कल्पना येते. बाळा, मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो. त्यातलं एक झाड बांबूचं होतं आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होतं. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली. दोन्हींना पाणी घातलं, दोन्हींना खतही घातली. आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का. मलाही उत्सुकता होती. 3-4 दिवशी माझ्या लक्षात आलं प्राजक्ताला पालवी फुटली आहे. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो. बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होतं तसंच. वर्षांनी मी गेलो. प्राजक्ताचं जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होतं तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होतं तसंच होतं. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं बांबूच्या झाडाला आता फांद्या सैरा वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होतं तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं बहरलं होतं. आभाळ कवेत घेऊ पाहत होतं, अंगभर सावली देत होतं, पण बांबूचं झाड ते तसंच होतं. 6व्या वर्षी मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरंच भरलं होतं, पिळदार झालं होतं. एखाद्या प्रौढ माणसासारखं बहरलेलं, अनुभवी, प्रगल्भ वाटत होतं. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं, हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा, मी 7व्या वर्षी परत तिथं गेलो. प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं, पण गेली 6 वर्षाचे जे बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. 7व्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगानं वाढत निघाली होती. 6 महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभाळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पार आभाळाला भिडलं होतं. आणि बळा, मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुललं, फुलं द्यायला लागलं. मग ही 6 वर्ष बांबूचं झाड, बाळा, प्राजक्ताचं झाड गेली 6 वर्ष जमिनीच्या वर वाढत होतं, तर बांबूचं झाड गेली 6 वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होतं. आभाळाकडे उंची वाढवायची असेल तर जमिनीकडे मुळं आधी खोल न्यावी लागतात, पाया मजबूत करावा लागतो. हे बांबूचं झाड गेली 6 वर्ष ते करत होतं. आणि पुढच्या 6 महिन्यातच प्रचंड मोठं वादळ आलं, जोराचा पाऊस झाला. मी धावत धावत त्या जंगलात गेलो आणि पाहिलं प्राजक्ताचं झाड भुई सपाट झालं होतं, पण बांबूचं झाड मात्र ताटकण्यानं आभाळाला वाकुल्या दाखवत तसंच उभा होतं. कारण प्राजक्ताच्या झाडानं मुळांकडे लक्ष द्यायच्याऐवजी फांद्यांकडे लक्ष दिलं आणि बांबूच्या झाडानं 6 वर्ष घालवून मळं मजबूत करून घेतली, मग वर झेपावणं चालू केलं.
कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असू शकतोस, पण याचा अर्थ तू वाढणारच नाहीस असा नव्हे. जंगलात जशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, माणसं सुद्धा तशीच वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. एखादं प्राजक्ताचं झाड असतं, एखादं चिक्कूचं झाड असतं, एखादं बांबूचं झाड असतं. तसं माणसांमध्ये सुद्धा एखादा प्राजक्तासारखा लवकर बहरतो, एखादा बांबूसारखा रुजायला मुरायला जमिनीत घुसायला वेळ घेतो, पण याचा अर्थ तो कधी फुटणारच नाही, मोठा होणारच नाही, यश गाठणारच नाही असा मात्र अजिबात नसतो. त्यामुळे जर तुमची 2 वर्ष वाया गेली, समजून जा मुळं मजबूत झाली. तुमची 3 वर्ष वाया गेली, समजून जा वर उंचावर अधिक जायची तयारी झाली. तुमची 4 वर्ष वाया गेली, समजून जा जे कुणालाही जमणार नाही ते आपण करणार. तुमची 5 वर्ष वाया गेली, समजून जा आपल्यासारखा अनुभव समृद्धच कुणी नाही. हताश कसले होता, निराश कसले होता. ह्या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकोटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवलं. पण मिर्झानं जोखलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे, आणि उत्तर आलं जनतेत, रयतेत. मिर्झानं शिवरायांना नाही, रयतेला त्याच्या गळ्याला नख लावलं. खुल्याम कत्तल आक्रोशाने किंकाळा चालू. त्या वातावरणानं महाराज व्याकुळले. राज्य कुणासाठी, रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय. 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागं यावं लागतं. रयतेचा जीव वाचावा म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाशी तह केला. आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली, शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. आणि राजे म्हणाले, मिर्झा पुरंदरासह 23 किल्ले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरतं काय. हो गे छोटे मोठे 16 किल्ले, हा तह नव्हे मिर्झा. मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या हवाली करा. नाईलाज होता, अट मान्य झाली. मिर्झानं दुसरी अट टाकली, आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळा, नाही मिर्झा हे राजकारण नव्हे. छदमी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे हे राजकारणच आहे. नाईलाज होता, स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला. आणि मिर्झानं तिसरी अट सांगितली, शिवाजी राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, मिर्झा आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला. यासाठी नव्हता अट्टास केला की मोगलांची चाकरी करावी आमची, यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही. मिर्झा हे कदापि होणे नाही. तसा मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आणि शिवाजी राजे उत्तरले, ठीक, पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसबदार होतील. आणि मिर्झा म्हणाला, हुशार आहात, पण फक्त संभाजी राजेच नाही, आपण ही मोगली सल्तनतीचे मनसबदार व्हाल. आणि शिवरायांना व्हावं लागलं. रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात भंगलं. मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या रानावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची, क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगलं. संपलं नाही.
वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिर्झाचा तह झाला नसता तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकट येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते. जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अतिव उर्मीनं 361 किल्ले ताब्यात घेतले. अपयश तुम्हाला माग पाडायला नाही, तुम्हाला पुढे ढकलायला येत असतं. अनुभवच्या बळावर समृद्ध करत असतं. ती अपरिहार्यता आहे. अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो, दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. आणि ती पहाट येतेच, फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी, तेवढा धीर धरायला यायला हवा. काय काय लोक माघार कधी घेतात माहितीये का? ध्येय अगदी 4 पावलावर असतं, तिथनच माघारी फिरतात. नंतर कळतो थोडंच राहिलेलं. सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला, मी थांबलो नाही. अप्रतिम उत्तर आहे. का जिंकलो? मी थांबलो नाही. थांबू नका, फक्त चालत राहा, सतत पळतच राहा. पण पळता येत नसेल तर चालत राहा. चालतच राहा, पण चालता येत नसेल तर रांगत राहा. रांगतच राहा, पण रांगता येत नसेल तर सरपटत जा. सरपटत न येत नसेल तर घसरत जा, लंगडत जा. जा पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका, तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा. समोर ते ठेवा सतत, मग यश मिळतं. एक निराश मुलगा, परिस्थिती नव्हती म्हणून आपण आयुष्यात काय करू शकत नाही अशा वृत्तीनं हताश झालेला. वडील रोजंदारीवर कामाला जायचे आणि मग आपल्या 4 कच्च्या बच्चांची पोटं भरायची. या मुलाला काही करावंसं जरूर वाटायचं, पण परिस्थिती साथ देत नव्हती असं त्याचं मन करून राहिलेलं. आत्महत्या सुद्धा करावी असाही विचार. हताश आणि निराश बसलेला असायचा सतत, उत्साह मावळल्यासारखा. त्याच्या अडाणी वडिलांनी त्याची ही परिस्थिती पाहिली, त्याची निराशा झोकली आणि त्या वडिलांच्या लक्षात आलं, पोराला या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायला हवं. आणि एके दिवशी त्याच्या वडिलांनी या मुलाला जवळ बोलावलं. 12-13 वर्षाचा पोर. वडील म्हटले, बाळ माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. आणि मग वडिलांनी एक जुनी ट्रंक उघडली. त्या ट्रंक मध्ये एक जीर्ण कळकट मळकट कापड होतं, ते बाहेर काढलं. त्या मळकट कापडाचा एक कोपरा फाडून घेतला आणि ते कापड आपल्या मुलाच्या हातावर दिलं आणि सांगितलं, बाळा हे कापड घेऊन बाजारात नेऊन विक. कुणी 10 रुपयाला घेतय का ते तरी बघ. त्या मुलानं ते कापड बघितलं, अत्यंत जीर्ण कळकट मळकट झालेलं. तो म्हणला, बाबा याला फुकट कुणी घ्यायचं नाही, विकत कोण घेईल, आणि तेही 10 रुपयाला. वडील म्हटले, मान्य आहे बाळा, पण प्रयत्न तरी कर. अडचण काय आहे? अहो पण कुणी घेणार नाही. हो बरोबर आहे तुझं, नाही घेतलं तर नाही, तुला काय कुणी फासावर देणार आहे, पण प्रयत्न तर कर. बाळा तू आपली परिस्थिती पाहतोयस, हे कापड विकून जर आपल्याकडे 10 रुपये आले तर आपल्या 2 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल. तो हळवा मुलगा म्हणला, बाबा ठीक आहे. परिस्थितीची जाण होती. ते कापड त्यांनी घेतलं, रात्री स्वच्छ पाण्याने धुतलं, त्याला इस्त्री व्हावी म्हणून स्वतःच्या बिछाण्याखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते कापड घेऊन तो बाजारात गेला.
एका चौतऱ्यावर उभा राहिला आणि ते कापड हातात घेऊन ओरडू लागला, कापड घ्या फक्त 10 रुपये, कापड घ्या फक्त 10 रुपये. माणसं यायची, पाहायची, हसायची, निघून जायची. तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5, 6, 7 वाजले. दिवसभर व्याकुळ झाला होता. कुणी फिरकत नव्हतं. ते त्याचं कापड घ्यायला कुणी तयार नव्हतं. डोळ्यातनं खळखळ अश्रू व्हायचे. तो असा पुसून टाकायचा. कुणीच घेणार नाही का? पण तरी परत ताकद एक वाटून म्हणायचा, कापड घ्या फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये. पण कुणी नाही येताना दिसलं. शेवटी वाटलं निघावं आता. पण तेवढ्यात एक ट्रक त्याच्या समोर येऊन थांबला. हा ओरडत होता, कापड 10 रुपयाला घ्या. त्या ट्रकवाल्याला स्वतःच्या ट्रकची काच पुसायला कापड सापडत नव्हतं. आणि नेमका हा मुलगा दिसला. तो म्हणला, दे दो. कितीला? तो म्हणला 10 रुपये फक्त. आणि त्या ट्रकवाल्यानं 10 रुपये देऊन ते कापड घेतलं. कोण मुलखाचा आनंद झाला. ती 10 रुपयाची नोट हातात घट्ट ठेवत घरात पळत घरी आला. वडिलांना सांगितलं, बाबा कापड गेलं, 10 रुपयाला विकलं. वडील म्हणले, छान, खूप छान. 2-3 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी वडिलांनी परत मुलाला जवळ बोलावलं. बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, सांगा ना बाबा. वडिलांनी परत ती ट्रंक उघडली. त्या ट्रंकेतलं ते जीर्ण कळकट माळकट कापड परत बाहेर काढलं. त्यातला एक तुकडा फाडला. परत आपल्या मुलाच्या हातावर दिला. सांगितलं, बाळा हे कापड आता कुणी 20 रुपयाला विकत घेते का तेवढं पहा. मुलगा म्हटला, बाबा गेल्या वेळी 10 रुपयाला कोण घेत नव्हतं. नशीब तो ट्रकवाला भेटला. त्याला काच पुसायला कापड नव्हतं. बेला फुलाची गाठ पडली म्हणून ते 10 रुपयाला कापड गेलं. नाही तर कुणी घेतलं नसतं. दिवस गेला बाबा, व्याकुळ होतो पुरता. नाही घेणार हो कुणी. वडील म्हटले, बाळा गेल्या वेळी सुद्धा तू असाच म्हटला होतास. पण गेलं ना कापड 10 रुपयाला. प्रयत्न तर कर. नाही गेलं तर नाही, पण गेलं तर 20 रुपये येतील. आपल्या 4 दिवसाच्या जेवणाची व्यवस्था होईल बाळा. मुलाला नाही म्हणता आलं नाही. त्याने ते कापड घेतलं. रात्री पाण्यानं स्वच्छ धुतलं. इस्त्रीसाठी स्वतःच्या बिछाणाखाली ठेवलं. पण रात्रभर आभाळाकडे डोळे उघडे ठेवून तो विचार करत राहिला, हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड कुणी फुकट घेणार नाही. गेल्या वेळी कसं तरी कुणी 10 रुपयाला घेतलं, पण आता हे 20 रुपयाला विकायचं तरी कसं? कोण घेईल? आणि रात्रभर विचार करून सकाळी त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मुलांना कार्टून्स आवडतात. या कापडावर जर आपण मिकी माऊसचं चित्र काढलं आणि एखाद्या शाळेच्या बाहेर जर जाऊन उभा राहिलो तर निश्चित एखादा मुलगा हे कार्टून असलेलं कापड विकत घेईल. आणि तासाभरात त्यांनी स्वतःच्या रंगाच्या पेटीतल्या रंगानी त्या कापडावर मिकी माऊसचं सुंदर चित्र काढलं. आणि ते रंगवलेलं कापड घेऊन तो शाळेच्या बाहेर गेला, उभा राहिला. नेमकी शाळा सुटली, मुलं बाहेर पडू लागली. आणि हा त्या मुलांना सांगू लागला, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त 20 रुपये, मिकी माऊसचं कार्टून असलेलं कापड फक्त 20 रुपये. पण मुलं बघत होती, पुढे जात होती. विकत मात्र कुणी घेत नव्हती. त्याच्या नंतर लक्षात आलं, शाळेत मुलं कशी पैसे घेऊन येणार? कदाचित पैसे नसतील मुलांकडे. मग कापड कोण घेणार? सगळी शाळेतील मुलं बाहेर पडेपर्यंत तो आधाशासारखा वाट बघत राहिला. कुणीतरी येईल, माझं कापड घेईल. पण सगळी मुलं गेली. कापड जात नाही याची खात्री पटली. आणि तो वळणार तेवढ्यात शाळेच्या त्या गेट मधनं एक आईन तिचा छोटासा मुलगा बाहेर पडताना त्याला दिसला. आई मुलाला न्यायला आली होती. तो मुलगा खोड्या करत करत निघाला होता. आणि अचानक त्या मुलाचं लक्ष त्या कापडाकडे गेलं. त्याने मिकी माऊस पाहिलं आणि त्यांनी स्वतःच्या आईकडे हट्ट धरला, आई मला हे कापड हवं, मला हे कापड हवं. आईनं त्या कापडाकडे आणि मुलाला म्हणाले, अरे किती मळकट आहे ते, खराब आहे, नको, मी तुला दुकानातून नवं घेऊन देते, हे जुनं नको आपल्याला. त्या मुलांना हट्टच धरला, नाही मला आई हेच पाहिजे, बस मला काही नको, मला हेच पाहिजे. आई म्हणली, ऐक रे बाळा, अरे जुनं कापड आहे, आपण नवीन घेऊ ना. नाही मला हेच पाहिजे. पोरगा ऐके ना, तिथंच फटकल मारली, हातपाय घासायला लागलं. शेवटी आईला राहावे ना. आईनं 20 रुपये काढले, याच्या हातावर दिले आणि सांगितलं, बाळा दे कापड दे. आणि 20 रुपये देऊन त्या माऊलीनं आपल्या मुलासाठी ते कापड घेतलं. पण त्याच वेळी माऊलीनं या मुलाला विचारलं, बाळा पण हे सगळं तू का करतोयस? आणि तो मुलगा म्हटला, माझ्या वडिलांनी सांगितलंय हे कापड 20 रुपयाला कुणी घेतंय का पहा, म्हणून आलो. अरे शाळा जातो ना. पण वडील म्हटले, हे 20 रुपये आले तर आमच्या घरच्या साऱ्यांची 4 दिवसाची जेवणाची व्यवस्था होईल. त्या माऊलीला मोठं कौतुक वाटलं. तिने आणखी 20 रुपये काढले. हे बक्षीस घे, तू करतोयस त्या कष्टाचे म्हणून
₹40 हातात पडल्याने तो धावत धावत घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं. आणि त्या मॅडमनी मला ₹20 बक्षीस पण दिले, ₹40 आले. वडिलांनी कुशीत घेतलं. छान आठवड्याची व्यवस्था झाली. 4-5 दिवस निघून गेले. वडिलांनी परत आपल्या मुलाला जवळ बोलावलं. वडील म्हटले, बाळा माझं एक काम करशील? मुलगा म्हटला, बोला ना बाबा. वडिलांनी परत ती जुनी ट्रंक उघडली. त्यातलं परत ते जीर्ण कळकट मळकट कापड बाहेर काढलं. त्याचा परत एक तुकडा फाडला आणि आपल्या मुलाच्या हाती देत म्हणाले, बाळा हे कापड आता कोणी ₹100 विकत घेते का तेवढं बघ. मुलगा म्हटला, बाबा परीक्षा घेताय? अहो ₹10 कुणी घेत नव्हतं. नशीब तो ट्रकवाला भेटला. तुम्ही म्हटला ₹20 विक. अहो ₹20 कुणी घेत नव्हतं. पोरग हट्टाला पेटलं. आता तुम्ही सांगताय ₹100? बाबा जुनं कापड आहे, कळकटलेलं मळकटलेलं, कसं कोण विकत घेईल? वडील म्हटले, बाळा मागच्या दोन्ही वेळेला तू असाच बोलला होतास, पण गेलं ना कापड, आले ना पैसे. ह्यावेळी प्रयत्न कर. नाही घेतलं कुणी, नाही अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुलाला नकार नाही देता आला. त्याने ते कापड घेतलं. रात्री परत स्वच्छ पाण्याने धुतलं. इस्त्री व्हावी म्हणून बिछाण्याखाली ठेवलं. रात्रभर टक्का जागा राहिला. ₹10 ₹20 कापड विकताना एवढी कसरत करावी लागली. आता ₹100 हे कापड कोण घेईल? कसं विकावं ते? सकाळी काहीही सुचलं नाही. बघूया काय होतंय ते म्हणून बाहेर पडला. आणि चालता चालता अचानक त्याच्या कानावर बातमी आली. आपल्या गावात चित्रपटाचं शूटिंग चाललंय आणि मर्लिन मेनरो नावाची अभिनेत्री आली आहे. त्या काळात ती अत्यंत प्रसिद्ध. अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली आणि तो त्या शूटिंगच्या दिशेने धावत सुटला. पण मुलांना प्रवेश कुठला देतायत? शेवटी इकडून तिकडून याच्या पायातनं त्याच्या पायातनं तो कसा बसा आत पोहोचला. त्या मर्लिन मेनरो जवळ गेला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. त्या इवल्याशा निरागस मुलाकडे बघत ती मर्लिन मेनरो सुद्धा स्मित करती झाली. तसा हा म्हणाला, मला तुमची सही द्याल? ती म्हणाली, जरूर. आणि सहीसाठी त्याने हे कापड पुढं केलं. याच्यावरच द्या. आणि मर्लिन मेनरोनं त्या जीर्ण कापडावर स्वतःची सही केली. त्याने ते कापड घेतलं आणि तिथून धावत सुटला. एका चौकात आला आणि कडाडला मर्लिन मेनरोचं सही असलेलं कापड फक्त ₹100. मर्लिन मेनरोची सही असलेलं कापड फक्त ₹100. दुसऱ्या मिनिटाला गेलं. अहो ती जगप्रसिद्ध अभिनेत्री, तिची सही असलेलं कापड, त्याची किंमत कमी नाही. गेलं. ₹100 घेऊन तो घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा कापड गेलं. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावर हात फिरवला. छान. आणि मग वडील म्हणाले, बाळा या 3 प्रसंगातून तू काय शिकलास? आणि मुलगा म्हटला, प्रयत्न केला की यश मिळतच, हे मी शिकलो. आणखी काय शिकलास? बाबा इच्छा असेल तर मार्ग निघतोच, हे मी शिकलो. वडील म्हटले, बाळा बरोबर आहे तुझं, पण मला हे नव्हतं सांगायचं तुला मला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. बाळा हे जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड, ज्याची किंमत 0, कुणी फुकटही विकत घेता येणार नाही. हे 0 किमतीचं जीर्ण कापड तू पहिल्यांदा ₹10 विकलस. नंतर तेच कापड तू ₹20 विकलस. आणि नंतर तेच कापड तू ₹100 विकलस. बाळा जर 0 किमतीच्या कापडाची किंमत तू जर वाढवू शकत असशील तर तू स्वतःची किंमत का वाढवू शकत नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निर्जीव कापडाला जर तू किंमत प्राप्त करून देऊ शकतोस तर तुझ्यासारख्या सजीवाला स्वतःची किंमत वाढवणं का शक्य नाही? तुझ्यात प्रयत्न करायचा, संघर्ष करायचा विचार असेल, कल्पना शक्ती लढवायची बुद्धी तुझ्यात असेल आणि नवनिर्मिती आणि सृजनशीलतेसारखा गुण जर तुझ्यात असेल तर या जगात तुला काहीही अशक्य नाही. तू कोण आहेस याचा विचार करू नकोस, तू कोण होणार याचा विचार कर. हा जीर्ण कळकट मळकट कापड विकणारा पोऱ्या पुढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॅडमिंटनपटू झाला. शुल्लक रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या बापाचा मुलगा. पण बापानी एक सल्ला दिला,
कापडाची किंमत जर वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत ही नक्कीच वाढवू शकतोस. त्यामुळे निश्चितपणे लक्ष भविष्याकडे ठेवा, स्वतःची किंमत वाढवा. कारण ज्याला किंमत आहे त्यालाच बाहेर किंमत आहे. शून्य किमतीची माणसं या जगाला उपयोगाची नाहीत आणि जग त्यांना मोल आणि महत्वही देत नाही. त्यामुळे काय व्हायचंय ते तुम्ही ठरवायचं. राजा रवी वर्मा नावाचे प्रसिद्ध चित्रकार रस्त्यानं चालले होते आणि एक बाई त्यांना भेटली. तिनं त्यांना ओळखलं आणि ती हट्टाला पेटली, मला फक्त एक चित्र काढून द्या, मला फक्त एक चित्र काढून द्या बस. राजा रवी वर्माला ते काही पटेना, पण नाईलाज झाला. ती बाई हट्टाला पेटली. शेवटी खिशात नाही कसला तरी कागद काढला आणि त्या कागदावर त्यांनी एका मिनिटात मध्ये एक चित्र रेखाटलं आणि त्या बाईकडे दिलं. पण ती बाई, एवढा मोठा राजा रवी वर्मा चित्रकार म्हणतात आणि हे चित्र काढून दिलंय, हा खरंच एवढा मोठा आहे का? या चित्राची किंमत काय ते तरी बघूया. म्हणून ती धावत धावत बाजारात गेली. मोठमोठी पेंटिंग जिथं विकायला असतात तिथं पोचली. त्यांना ते चित्र दाखवलं आणि सांगितलं या चित्राची किंमत किती. आणि तो दुकानदार म्हटला 1 कोटी रुपये. तिला आश्चर्याचा धक्का बसला. एका मिनिटात काढून दिलंय रस्त्यावर उभ्या उभ्या. 1 कोटी. हो मॅडम, 1 कोटी किमतीचं चित्र आहे. ती तशीच पळत सुटली. तो राजा रवी वर्मा कुठं भेटतोय का? आणि नेमका राजा रवी वर्मा भेटला, बाजारात भेटला. ती परत पोचली. माफ करा, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण तुम्हाला इतके मोठे समजतात. तुमचं चित्र खरंच तेवढं मोठं आहे का, त्या किमतीचं आहे का ते मला पाहायचं होतं. मी बाजारात गेले, विचारलं असतं आणि त्यांनी सांगितलं 1 कोटी रुपये किमतीचं चित्र आहे. एका मिनिटात 1 कोटी. मलाही कला शिकवा. मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. मलाही आत्ता कला शिकवा. मलाही एका मिनिटात 1 कोटी मिळवायचे आहेत. त्यावेळी त्या महिलेला राजा रवी वर्मा म्हणाले, बाई ग, एका मिनिटात 1 कोटी मिळवता येतात, पण एका मिनिटात हे चित्र काढायला येणं आणि ते 1 कोटी किमतीचं असणं, हे कमवायला मला माझ्या आयुष्याची 35 वर्ष घालवावी लागलीत. ह्या 1 मिनिटाच्या पाठीमाग माझी 35 वर्षाची तपश्चर्या आहे. त्यामुळं लाल दिव्याच्या गाडीतनं फिरणारी माणसं ज्यावेळी आपण पाहतो, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आणि मग त्या लाल दिव्यात एक दिवस आपणही बसलेलो असू असं ज्यावेळी आपल्याला वाटतं, त्यावेळी त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमागं त्यांच्या 15-20 वर्षाची तपश्चर्या असते. ते पहा. नुसता लाल दिवा पाहू नका. ती तपश्चर्या करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्हालाही तो लाल दिवा तुमच्या वाट्याला येईल हे निश्चित आहे. आपण सगळे भविष्यात इथं तिथं मला लाल दिव्याच्या गाडीत दिसावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.